नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलोय नरावणे फाटीव आणि नरावण्याचं 3 तारखेला मायक्का यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मैदान आहे आणि ह्या मैदानाचा म्हणजे पहिल्यांदा मैदानाची ओळख करून देतो मित्रांनो. हे मैदान मला वाटतं मागच्या महिन्यात पण एक गणपतीचं मैदान झालं ह्याच फाटीव आणि आता सध्याला सगळीकडे पाऊस चालू आहे आणि अनेक लोकांना वाटतं की पावसात मैदान होतील का नाही, परंतु हे एकमेव मैदान मित्रांनो किंवा पेडगावचं आहे. अनेक अशी 2-4 मैदाने म्हणजे एक देणगी दिली, एक निसर्गाची देणगी म्हणायला लागली या मैदानाला. आणि ह्या मैदानात उभ्या पावसात सुद्धा मैदान होऊ शकतं. आता 2-3 दिवस लगातार पाऊस चालू होता, परंतु आता सुद्धा मैदान होऊ शकतं. परंतु 3 तारखेला मैदान आहे मित्रांनो आणि ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपण. तर नमस्कार. ह्या मैदानाचा म्हणजे तुम्हाला एक देणगी दिली निसर्गाने. हो, निसर्गाने देणगी दिली तर पावसाची काही सुद्धा अडचण येत नाही. आणि उभ्या पावसात सुद्धा मागे सटवाई मंदिराचं मैदान इथं होतं, तरी अर्ध्या तासात पण राहिलेलं मैदान पूर्ण झालं होतं इथं. त्यामुळे पावसाची काय अडचणच येत नाही फाटीवर. आता काय परिस्थिती आहे मैदानाची? काय परिस्थिती आहे? मातीमध्ये भरलेली खडबिड काढलेत तुम्ही? खडबिड सगळं काढलं, तर माती भरली होती. आता कुठं कुठं होऊलंय की नाही त्याच्यावर माती टाकणार. मी 2 दिवस अजून पावसाचं वातावरण बघणार आहे आणि त्याच्यावर माती बिती टाकून सगळं व्यवस्थित करून घेणार आहे. एक तास म्हणजे 1 तासापूर्वी पाऊस आला समजा आणि 1 तासानं जरी पाऊस बंद झाला समजा, धरून चला सकाळ जरी पाऊस आला तरी पण हे मैदान होऊ शकतं. इतकं मैदान अर्ध्या तासात मैदान होत, अर्धा तास लागत नाही, कारण फाटीच कटणार सगळ्या. पेडगाव सारखी फाटी कटण्याची असल्यामुळे काय अडचणच येत नाही. पावसाची अडचण येतच नाही फाटीवर. तुम्हाला पावसाचं बिया नाही? पावसाचं भ्यास नाही आम्हाला, कारण मैदान 3 वेळा झालं इथं पाऊस उघडल्यावर. मोरे सरकारला माहित आहे इथं त्यावेळी होतं मोरे सरकार इथं मैदानात. त्याच आमचा निर्णय चालला होता कॅन्सल करायचं मैदान, पण आम्हीच पुन्हा कमिटी काय म्हणली कॅन्सल नाही करायचं मैदान होतंय, आम्ही पूर्ण केलं मैदान इथं. आता सध्याला म्हणजे जिथं जिथं वाहिले तिथं माती भरणार आहे. हा, माती भरणार आहे. आता अजून 2-3 दिवस म्हणजे अवकाश आहे. पावसाचं वातावरण आहे ना, तर आम्ही भरणार होतो, फाटी क्लिअर करणार होतो भरून, पण अजून पावसाचं वातावरण असल्यामुळे जरा थांबले. वाहिली तर परत पुण्याने आलं होवल म्हणून थांबली थोडक्यात. 5-6 ट्रॅक्टर लावून हो करून सगळं ओके करणार. आमची बी बैल पळवायची की काय आम्हाला व्या नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, पावसाचा विषय इथं मार्गी लावला आणि आजचं मैदान आहे. काय फाटी म्हणजे अंतर कमी का तेवढंच आहे? नाही, थोडं कमी करणार आहे. 800 फूट करणार आहे. 800 फूट उराडीचं पल्ला असल्यामुळे 800 फूट करणार आहे. किती दिवसापासूनची परंपरा आहे ही? जवळजवळ मला वाटतं एक 65 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे माया काय ना काहीतरी. काय हो माया म्हणजे 62 वर्षापासून परंपरा आहे. 62 वर्षाची परंपरा आहे आमची देवीची यात्रेची. आणि सगळ्यात महत्वाची तुमची टीम लय मजबूत आहे. हा, टीम कसं आमचे म्हणजे लोक सगळे एकजुटीने सगळे करतात. इथं काय कोणाचं म्हणजे असं की कोण करत नाही असं नाही, सगळ्यांनी एकत्र येऊनच आम्ही भरवतो यात्रा ही. बक्षीस कसं आहे, 51,000 पहिलं बक्षीस आहे, दुसरं 31,000 आहे, तिसरं 21,000 आहे, चौथं 15,000 आहे, 5वं 10,000 आहे आणि 7,000 6वं आहे, 7वं 5,000 आहे. अशी 7 बक्षीस आहेत एकूण. तर ट्रॉफी काही सब्जीने ट्रॉफी मंडळच आमचं घालणार आहे ट्रॉफी वगैरे. आणि 2 तारखेला संध्याकाळी हा, संध्याकाळी 2 तारखेला 8 वाजता लॉस्ट पाडणार आम्ही. जे काय असेल ती गाडी यात्रेचं मैदान आहे, काय असेल ती गाडी आम्ही नोंद करणार. मागाशी अध्यक्ष म्हणलं की इथं आपल्याला गाडीची गरज नाही, म्हणजे बाबा लय गाडी होती आणि ह्यासाठी मैदान नाही घेत आपण. आपल्याला 100-50 गाडी आल्या तरी मैदान पाळणारच आहे, त्याची काही नाही. थोड्या गाड्या आल्या तरी चालू आहे, काय विषय नाही. गाड्याचा विषय नाही मित्रांनो, यांची परंपरा आहे, परंपरेनुसार हे होणार. 100 गाड्या बर 100 गाड्या आल्या तरी मैदान पळणार. त्याला काय बक्षीस 1 रुपया सुद्धा कोणाला कमी देणार नाही. आणि अड्डा रिस्तर होणार, कोणावर अन्याय होणार नाही, काय सोडणार, शासकीय नियमानुसार अड्डा होणार. परवानगी भेटली का अध्यक्ष? भेटली. मामा काय सांगचाल अखिल भारतीय नियमानुसार हे मैदान? हे कसं आहे माहिती आहे का, मैदान भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार होणार. यात काय कोण पाहुणा रावळा वय असं असलं काय चालणार नाही. जिथनं रितसर निघेल तिथनं पळायचं, असलं काय अजिबात विषय चालणार नाही. आणि संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे. समालोचक आपले तात्या इथं, झेंडा पंच बो आहे आणि लाईव्ह 3 आहे. हा.
तर मित्रांनो पुढं मामाजी खडव सगळं ती पण ते गणपतीच्या या मैदानी टायमाला ते आम्ही पुढे का सगळं स्वच्छ केलंय. तुम्ही धावलंय की ना अजून धावा तुम्ही. तसली काय अडचणच नाही. तर अडचणीचा विषय नाही, पावसाचा विषय नाही, खाड्याचा विषय नाही. यात एवढंच की कुठं टपार आहे की नाही हे जेव्हा माती टाकून क्लिअर करून घेणार आहे. म्हणजे तिथं गणपती मैदान तसं हो, तिथंच मैदान आहे. गणपतीचं मैदान झालं त्याच फाटी मैदान आहे. सगळ्यांना माहितीच आहे की